विधान परिषद निवडणुकीवरून जुंपली। महायुती आणि महाविकास आघाडीत तिढा। जागा 4, इच्छुकांची भाऊगर्दी। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झालाय। दोन्हीकडून इच्छुकांनी दावे ठोकल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। महाविकास आघाडीतील पक्षांना विचारात न घेताच उद्धव ठाकरेंनी मुंबई शिक्षक आणि पदवीधरचे उमेदवार जाहीर केल्याची टीका होते। उद्धव ठाकरेंनी मुंबई पदवीधर मधून अनिल परब आणि मुंबई शिक्षक मधून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्राध्यापक प्रकाश सोनावणे हे इच्छुक आहेत। महाविकास आघाडीचा मित्रपक्ष समाजवादी गणराज्य पक्षही मुंबई शिक्षक मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहे। सुभाष मोरे हे कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाचे उमेदवार असतील। आज माझ्याकडे अधिकृततेने या बाबतीतली माहिती नाही आहे की आम्ही सर्व मिळून लढणार आहोत किंवा कुठचे सीट्स आम्ही लढणार आहोत, काँग्रेस लढणार नाही। परंतु ज्या निवडणुकामध्ये उमेदवार जाहीर करण्याचं काम पक्षाने केलेलं आहे, मला असं वाटते त्यामध्ये आम्ही निश्चितपणे लढणार आहोत। पण या बाबतीतली पण एक वरिष्ठ स्तरावरती एक बैठक किंवा एकमेकांशी चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरीकडे महायुतीमध्येही काही वेगळी परिस्थिती नाहीये। महायुतीमध्ये मुंबई पदवीधरची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे राहणार असल्याचं सांगत डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केलाय, तर भाजपही ही जागा लढण्यासाठी आग्रही आहे। महायुतीमध्ये नव्यानं सामील झालेल्या मनसेनंही कोकण पदवीधर मधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केल्यानं महायुतीतही तिढा निर्माण झालाय। मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिंदे गटाच्या डॉक्टर दीपक सावंत यांनी दावा केलाय। कोकण पदवीधर भाजप लढण्याची शक्यता आहे। विद्यमान निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। मनसेनंही कोकण पदवीधर मधून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यामुळे भाजपचे निरंजन डावखरे आणि मनसेच्या अभिजित पानसे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। ज्या जागा ज्यांच्याकडे होत्या, आता समजा त्या ठिकाणी डावखरेजी उमेदवार आहेत, डावखरेजीच पुन्हा लढवणार, ह्याच्यामध्ये कोणाचा काय वाद आहे का? बिलकुल नाही। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली दोन्हीपैकी किंवा तिघांच्यापैकी कोणाची सीट नाही आहे त्याच्या संदर्भात क्लेम होऊ शकतात, पण ज्याची सीट आहे ती त्याला मिळणार। महायुती असो वा महाविकास आघाडी, दोन्हींकडेही मित्रपक्षांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे साहजिकच इच्छुकांची संख्याही मोठी आहे। लोकसभेलाही इच्छुकांची मनधरणी करताना दोन्हीकडच्या नेतृत्वाच्या नाकेनऊ आले होते। आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही तोच कित्ता पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।